नितीनदादा आहेर यांचा अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात संपन्न। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नाशिक ग्रामीणचे जिल्हा प्रमुख, कृषी उत्पन्न बाजार समिती चांदवड बाजार समितीचे सभापती, माजी उपसभापती, पंचायत समिती चांदवड तसेच विनता पतसंस्था वडाळी भोई चेअरमॅन तथा संचालक आणि वडाळी भोई गावचे लोकनियुक्त सरपंच माननीय नितीनदादा आहेर यांचा वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा रविवार दिनांक 27 जुलै 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता पद्मावती लॉन्स वडाळी भोई येथे उत्साहात पार पडलाय। या अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन माननीय नितीनदादा आहेर अभिष्टचिंतन सोहळा समिती व मित्र परिवार चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघ यांच्या वतीने करण्यात आला होता। या कार्यक्रमाला शिवसेना उभाठा पक्षाचे विविध स्तरांवरील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्वांनी नितीनदादांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत त्यांचे कार्य आणि योगदान यांचे विशेष कौतुक केले। कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत उत्साही आणि सन्माननीय वातावरणात पार पडले असून या सोहळ्याचे वडाळी भोई परिसरात एकात्मतेचा आणि नेतृत्वप्रती आदराचा संदेश दिला। यावेळी माजी आमदार शिरीष कोतवाल, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक संजय जाधव, पंचायत समिती सदस्य विलास भवर व अनेक राजकीय, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। आज महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांचा वाढदिवस। या वाढदिवसाच्या निमित्तानं मी नाशिक जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आदरणीय उद्धव साहेबांना खूप खूप अशा शुभेच्छा देतो। त्याचप्रमाणे दुग्ध शर्करा योग म्हणजे मी स्वतःला नशिबान समजतो की आदरणीय उद्धव साहेबांचा वाढदिवस आणि त्याच दिवशी माझाही वाढदिवस या ठिकाणी आज तालुक्यातील अनेक सर्वसामान्य जनतेने येऊन साजरा केला। अनेक लोकांनी मला या ठिकाणी भेटी दिल्या। त्याचप्रमाणे इलेक्ट्रॉनिक्स मीडिया असेल किंवा प्रिंट मीडिया असेल, या सर्वांनी मला भरभरून अशा शुभेच्छा दिल्या। त्या सर्वांचं मी माझ्या परिवाराच्या वतीनं, माझ्या वतीनं या ठिकाणी हार्दिक आभार मानतो। आज आमचे मित्र नितीनदादा आहेर हे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, वडाळी ग्रामपंचायतचे सरपंच, अतिशय लोकसंग्रह असलेला हा माणूस की त्यांचा आज जन्मदिवस म्हणजे लोकांचा हा उत्साहाचा दिवस असतो। त्याचं कारण असं आहे की जनमानसात असलेला हा माणूस आहे। मागच्याही विधानसभेच्या वेळेस असं वाटत होतं ही जर जागा कदाचित या ठिकाणी शिवसेनेला उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला सुटली असती तर निश्चित दादांनी एक वेगळा चमत्कार या ठिकाणी या जनतेला, चांदवड देवळा तालुकावासियांना दाखवून दिला असता। म्हणून हे कृषी उत्पन्न बाजार समितीसुद्धा त्या लायकीचा असा माणूस त्या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीला मिळाला आहे। निश्चित दादांच्या हातून कृषी उत्पन्न बाजार समितीसुद्धा भरभराट होईल अशी अपेक्षा या वाढदिवसाच्या निमित्ताने व्यक्त करतो आणि दादांना आई जगदंबा भरभरून असं आयुष्य देवो, सुखी समृद्धी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा। अखंड हिंदुस्थानाचा आराध्य दैवत राजा छत्रपती शिवरायांच्या सुसंस्कृत अशा महाराष्ट्राच्या मातीमध्ये आज खऱ्या अर्थाने ज्यांचा वाढदिवस साजरा होतो आहे ते जनमानसाच्या हृदयामध्ये घर केलेला एक सर्वसामान्यातला माणूस म्हणजे आदरणीय नितीनदादा आहेर। कुणालाही फोन न करता, कुणाला निमंत्रण न देता या 27 तारखेला प्रत्येकजण मनामध्ये साठवून ठेवतो आणि या 27 तारखेच्या दिवशी नितीनदादांना सदिच्छा आणि शुभेच्छा देण्यासाठी प्रत्येक राजकारणातला प्रत्येक माणूस, समाजकारणातला माणूस, परमार्थातला माणूस, सर्वसामान्य माणूस या ठिकाणी येतो आणि नितीनदादांना शुभेच्छा देतो। यावरनं जे लक्षात येतं, आदरणीय दिंडोरी सभापती आत्ताच या ठिकाणी म्हटले की या माणसाने माणसाच्या हृदयामध्ये जे घर केलं आहे ते राजकारणाच्या पलीकडे जाऊन केलेलं आहे। राजकारणातला पक्ष, राजकारणातला माणूस हा वेगळा असतो, परंतु नितीनदादा माणूसच वेगळा आहे। नितीनदादाने कोणाशीच राजकारणाचं वैर किंवा प्रेम हे वेगळं ठेवलेलं आहे। एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व या चांदवड तालुक्याला आम्हाला लाभलं। आमचं मार्गदर्शक म्हणून नितीनदादा आमच्या सर्वांच्या बरोबर आहे। मी भगवान श्री पांडुरंग परमात्म्याकडे अशी प्रार्थना सर्व उपस्थितांच्या वतीनं अशी करेन की आदरणीय नितीनदादांसारखा एक सर्वसामान्यातला माणूस, सर्वसामान्याला आपलासा वाटणारा माणूस या तालुक्याचा आमदार म्हणून हवा आहे आणि म्हणून ही ताकद, ही बळ या सर्वांच्या मनातली अपेक्षा, इच्छा भगवान परमात्मा लवकरात लवकर पूर्ण करो ही सदिच्छा, शुभेच्छा त्यांच्या या वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना देतो। प्रभूचरणी प्रार्थना करतो आणि आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करून त्यांना माझ्या कानमंडळे गावाच्या वतीने, कानमंडळे ग्रुप ग्रामपंचायतच्या वतीने, सोसायटी कार्यालयाच्या वतीने आणि चांदवड तालुका वारकरी संप्रदायाच्या वतीने त्यांना मनापासून भरभरून शुभेच्छा देतो। थांबतो रामकृष्ण हरी। आज शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे
यांचा वाढदिवस आणि त्यानंतर शिवसेनेचे ग्रामीण जिल्हाप्रमुख नितीनदादा आहेर यांचाही वाढदिवस. नितीनदादांचा वाढदिवस म्हणजे खऱ्या अर्थानं ग्रामीण भागातील सर्व कार्यकर्त्यांना एक आनंदाचा क्षण असतो आणि या आनंदाच्या क्षणी खऱ्या अर्थानं संपूर्ण तालुक्यातून नवे नवे जिल्ह्यातून असंख्य कार्यकर्ते दादांच्या प्रेमापोटी या वाढदिवसाला येत असतात. या वाढदिवसाला खऱ्या अर्थानं कुठलंही आमंत्रण दिलं जात नाही, परंतु आमंत्रण न देतासुद्धा असंख्य हजारोंच्या संख्येनं सकाळी 8पासनं तर संध्याकाळी तब्बल 10 वाजेपर्यंत असंख्य हजारो कार्यकर्ते नितीनदादांना भेटण्यासाठी येत असतात. त्याचं प्रामुख्यानं कारण असं का नितीनदादा म्हणजे सर्वसामान्य शेतकऱ्याचा आणि सर्वसामान्य जनतेचा कैवारी म्हणून नितीनदादाची खऱ्या अर्थाने या तालुक्यात ओळख आहे. आणि कृषी उत्पन्न बाजार समितीसारख्या ठिकाणी नितीनदादा आज सभापतीपद भूषवत आहे आणि ह्या सभापतीपदाच्या कार्यकाळात असंख्य शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं न्याय देण्याचं काम नितीनदादांच्या मार्फत होतं आहे. त्यानंतर शिवसेनेचं तत्त्व आहे 80% समाजकारण आणि 20% राजकारण या तत्त्वाप्रमाणे नितीनदादा आहेर नेहमी कार्य करत असतात. म्हणूनच की काय त्यांना असंख्य या कार्यकर्त्यांचं मोहोळ खऱ्या अर्थानं त्यांच्या अवतीभोवती नेहमी असतं. म्हणूनच नितीनदादांचा वाढदिवस या तालुक्यातील आणि ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांसाठी शेतकरी कुटुंबासाठी आज अतिशय आनंदाचा क्षण खऱ्या अर्थानं संबोधलं जावं. नितीनदादांना मी या वाढदिवसाच्या निमित्तानं दादांच्या हातून या तालुक्याची, जिल्ह्याची आणि शेतकऱ्यांची सेवा घडो हीच सदिच्छा व्यक्त करतो. आणि नाशिक लोकशाही न्यूजसाठी उपसंपादक अविनाश मगर, चांदवड.